कागल, करवीर, हातकणंगले तालुक्यासह सीमा भाग आणि कोल्हापुरातील उपनगरांना शेतीसह पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या दूधगंगा नदीपात्रातील पाणी दूषित झालंय। नदीपात्रातील पाणी काळं पडलं असून त्याला उग्र वास येतोय। त्यामुळे गेल्या 2-3 दिवसांपासून हौशी मासेमारीवर मोठा परिणाम झालाय। पाणी वाहतं असल्यानं त्याचा नदीपात्रातील जलचरांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही। मात्र नदीवर अवलंबून असणारी शेती आणि माणसांच्या आरोग्याचा विचार करता असे प्रकार रोखणं गरजेचं आहे। कागल तालुक्यातील दूधगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे। काळमावाडी धरणामुळे ही नदी बारमाही वाहतीये। यामुळे या नदीपात्राच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात शेती, पिण्याच्या पाण्यासह अनेक पाणी वापर संस्थांची जॅकवेल आणि विद्युत मोटर बसवण्यात आली आहेत। त्यातून कागल, करवीर, हातकणंगले तालुक्यासह सीमा भागातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागलाय। जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेली पंचगंगा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्यानं या नदीच्या काठावरील गावासाठी दूधगंगा नदीतून पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू करण्याची मागणी केली जाते। तर या नदीवर प्रादेशिक गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेनं आपला उपसा सुमारे 4 ते 5 पटीनं वाढवण्याचं नियोजन केलंय। मात्र प्रदूषणापासून काहीशी लांब असलेली दूधगंगा आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। शुक्रवारपासून नदीला रसायन मिश्रित पाणी आलंय, त्यामुळे नदीतील पाणी काळं पडलंय। तसंच त्याला उग्र वासही येऊ लागलाय। या नदीच्या कागल इथल्या जुन्या पुलासह दोन्ही काठावर हौशी नागरिक मासेमारी करतात। गेल्या 2 दिवसापासून मासेमारी करणाऱ्यांच्या गळाला एकही मासा लागलेला नाही। नदीत रसायन मिश्रित पाणी आल्यानंतर नदीपात्रातील मासे पाण्यावर येत नाहीत। दरवर्षी काळमावाडी धरणातून नदीला पाणी सोडल्यानंतर ठराविक कालावधीत नदीत रसायन मिश्रित पाणी येत असल्याचं मासेमारी करणाऱ्यांचं म्हणणं आहे। दूधगंगा नदीपात्रात काठावरील गावांचं दूषित पाणी मिसळतंय, त्यामध्ये रसायन मिश्रित पाण्याची दरवर्षी भर पडतीये। या प्रकारामुळे दूधगंगेच्या प्रदूषणात वाढ होतीये। प्रदूषणामुळे नदीतील जलचरांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्यात, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे दूधगंगा नदीचं आरोग्य जपणं ही परिसरातील प्रत्येकाची जबाबदारी आहे। भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा विचार करता यासाठी व्यापक जनचळवळ निर्माण होणं गरजेचं बनलंय।